जम्मूच्या नगरोटातील आर्मी कॅम्पात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे 7 जवान शहीद झालेत। त्यात महाराष्ट्राचे 2 वीरपुत्रही धारातीर्थी पडलेत। 35 वर्षीय संभाजी यशवंत कदम हे नांदेड जिल्ह्यातल्या जानापुरी गावचे आहेत, तर 32 वर्षाचे मेजर कुणाल गोसावी हे पंढरपूरचे आहेत। 9 वर्षांपूर्वी कुणाल गोसावी सैन्यात दाखल झाले होते। त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगी आणि 2 भाऊ असा परिवार आहे। तर नांदेडचे संभाजी कदम यांच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि 3 वर्षाची मुलगी असा परिवार आहे। त्यामुळे पंढरपूर आणि नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। दोन्ही शहीद जवानांचं पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी आणलं जाणार आहे। शहीद संभाजी कदम यांचा अल्पपरिचय आपण जाणून घेतोय। सोनखेडच्या शिवाजी महाविद्यालयातून त्यांचं 12वी पर्यंत शिक्षण झालं। 13 वर्षापूर्वी भारतीय लष्करात ते दाखल झाले। शहीद संभाजी कदम यांच्या नातेवाईकांच्या भावना देखील आम्ही जाणून घेतल्या। पाहू। बद्दल सांगितलं की आपल्या सीमेवर दहशतवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यासोबत 2 हात करता करता संभाजी वीरगतीला प्राप्त झाला, वीरमरण आला असं त्यांनी सांगितलं। देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या कुणाल गोसावी यांच्या कारकिर्दीवर आपण नजर टाकतोय। पंढरपूरच्या कवठेकर शाळेतून त्यांचं 10वी पर्यंतचं शिक्षण झालं। पुण्यातल्या BMCC कॉलेजमधून त्यांनी आपलं पुढचं शिक्षण पूर्ण केलं। अतिरेक्याचा हल्ला झाला, काय झालं काल मार्गाने जम्मूला येऊन आता किती दिवस झाले? 6 महिने झाले। आता जाऊन पंढरपुरात जाऊन 3 दिवस झाले। 26ला गेलो होतो, 27 जानेवारी। काय बघा वाईट वाटतं, पण देशासाठी बरेचदा केलं। आम्हाला अभिमान मिळेल तेवढा। मुंबईतल्या चेंबूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार संजय दिना पाटलांनी बंदुका नाचवल्यात। हातात बंदूक घेऊन संजय दिना पाटील व्यासपीठावर गोंधळ घालताना दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतात। संजय दिना पाटलांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या आणखी एका दोघांच्या हातात बंदुका असल्याचे दृश्य कॅमेऱ्याने टिपली आहेत। याच कार्यक्रमात संजय दिना पाटील यांच्यासह 7 ते 8 बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ABP माझाशी बोलताना केला। दरम्यान या प्रकरणी संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी हे सगळे आरोप फेटाळले। नवाब मलिकांच्या कार्यकर्त्यांकडे तलवार आणि चॉपरसारखी हत्यारं होती असा पलटवार संजय दिना पाटलांनी केला। दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि त्याचबरोबर संजय दिना पाटील यांची काय प्रतिक्रिया आहे ती आम्ही जाणून घेऊ। क्रमांक 141 कार्यकर्त्यांचा मेळावा इथे देवनार पोलीस स्टेशनच्या समोर हॉलमध्ये चालू होता। 8-10 बंदूकधारी, 3-4 तलवारधारी त्यांनी येऊन फायरिंग केले आणि त्यांच्या नेतृत्व आमचे पक्षाचे माजी खासदार संजय पाटील करत होते आणि संजय पाटलांनी स्वतः फायरिंग केली। मी कार्यक्रमासाठी आतमध्ये जाताना फर्स्ट गेट मध्ये गेलो, सेकंड गेट मध्ये जात असताना माझ्यावरती तलवार आणि चॉपर घेऊन हल्ला करण्यात आला। माझ्याबरोबर असलेले पोलीस अधिकाऱ्यांनी ते थांबवलं त्यांना आणि त्यांनी ते माझ्यावरती कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांनी माझ्यावरती ते मला लागण्याचं त्यांना वाचवलं आणि त्या मला वाचवण्यामध्ये त्यांना ते इंजुर्ड झालेत। वेगवेगळ्या पक्षांशी युती केल्यामुळेच भाजपनं राज्यातल्या सगळ्यात जास्त नगरपालिका जिंकल्या असा टोला उद्धव ठाकरेंनी हाणलाय। मातोश्रीवर शिवसेनेच्या 25 नगराध्यक्षांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते। मुख्यमंत्र्यांनी पालिका प्रचारामध्ये भाजपला साथ द्या, आम्ही शहर दत्तक घेऊ असं म्हटलं होतं, मात्र आम्ही निवडणुकीचा प्रचार करताना कुठेही आमिष दाखवली नाही
असं म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही टार्गेट केलंय. तसंच विदर्भ आणि काही भागांमध्ये शिवसेनेची ताकद कमी पडली, तिथं यापुढे आपण जातीनं लक्ष घालणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. जी काही युती झाली होती ती फक्त आणि फक्त भाजपची झाली होती. अपवादात्मक परिस्थितीत एखाद दुसऱ्या ठिकाणी तिथल्या स्थानिक आघाडीची झाली असेल, परंतु त्यापेक्षा अन्य दुसऱ्या कोणत्याही पक्षाशी शिवसेनेने युती केलेली नव्हती. हे सगळं यश, सगळं श्रेय हे शिवसैनिकांचं आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या भाजपचं जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे. विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयाच्या बाहेर छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होती. नोटाबंदीच्या निर्णयाला जनतेचा पाठिंबा आहे हे निकालानं स्पष्ट झाल्याचं फडणवीस म्हणाले. तसंच हा विजय छत्रपतींच्या विचारांचा असल्याचं सांगत त्यांनी विरोधकांना टोला हाणला. कौलानं हे निश्चितपणे दाखवून दिलं आहे की समाजातला जो गरीब आहे, समाजातला मध्यमवर्गीय आहे, यांनी नोटाबंदीचा निर्णय हा पूर्णपणे स्वीकारला असून आणि म्हणून तो रांगेत उभा आहे तरी समर्थन करतोय. दोन गोष्टी त्याला कमी खरेदी करता येतात तरी समर्थन करतोय, थोडा त्रास सहन करावा लागतो तरी समर्थन करतोय. खऱ्या अर्थानं हे जे नोटाबंदींना या संपूर्ण समाजाने दिलेलं समर्थन आहे ही खरी देशभक्ती आहे. या नगरपालिकेच्या निवडणुकात भारतीय जनता पार्टीनं जिंकल्याच्या नंतर यावर शिक्कामोर्तब झालं की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने हे सर्व विषय हाताळले आणि नोटबंदीचा निर्णय हा योग्य निर्णय आहे. मोदीजींनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही आहे. दरम्यान युतीला उशीर झाला नसता तर नगरपालिका निवडणुकांमध्ये आणखी यश मिळालं असतं अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्रदेश कार्यालयातील कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसंच आगामी निवडणुकांमध्ये आमची युतीची तयारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तसंच यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला हाणलाय. आपण थेट उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो असं म्हणत राऊतांच्या आरोपांवर अधिक भाष्य करणं टाळलं. भाजपनं सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. मी प्रत्येक वेळी युतीचा प्रयत्नच केलेला आहे. याही वेळी आम्ही युतीचा प्रयत्न केला. शिवसेनेकडनं निर्णयाला थोडा उशीर झाला. तो जर वेळेत झाला असता तर कदाचित अजून वेगळं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं असतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी या संदर्भात पूर्ण सकारात्मक आहे. नगरपालिका निवडणुकानंतर अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या 2 ज्येष्ठ नेत्यांचा वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्यातला हा वाद मिटण्यासाठी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलंय. दिल्लीत एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अशोक चव्हाण बोलत होते. एकीकडे राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते आहेत, दुसरीकडे आमचे बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे दोघांचा मी सन्मान करतो आणि दोघांच्या म्हणण्याला तेवढंच महत्त्व मी नेहमी दिलेलं आहे. आमची इच्छा आहे की दोघांचीही गरज पक्षाला आहे. दोघे पक्षाचे मातब्बर आणि अतिशय अनुभवी नेते आहेत. त्यामुळे हा वाद जितक्या लवकर शमला तो पक्षासाठी हितकारक राहील असं माझं म्हणणं. सरकारच्या टेंडर प्रक्रियेतला भ्रष्टाचार आणि दलालमुक्त करण्यासाठी मंत्रिमंडळानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यापुढे महत्त्वाच्या शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना थेट वस्तू देण्याऐवजी त्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा केला जाणार आहे. अनेक शासकीय योजनांमध्ये कंत्राटदारांचे दलाल लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या वस्तू पुरवून आपला खिसा भरतात. मात्र या पद्धतीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारनं कॅशलेस व्यवहाराचं धोरण स्वीकारलंय. राज्य सरकारच्या एकूण 44 योजनांसाठी हा नियम लागू केला जाणार आहे. मोदींनी खासदार आमदारांच्या बँक अकाउंटचा तपशील मागवल्याच्या निर्णयाचं अण्णा हजारेंनी कौतुक केलंय. स्वतःपासून सुरुवात केल्यानं टीकाकारांना वाव मिळणार नाही. त्यामुळे पंतप्रधानांच्या निर्णयाचं आमदार खासदार व्यवहारात पारदर्शकता येईल असं देखील अण्णांनी म्हटलंय. मोदींच्या विरोधात मी आंदोलन केलंय, वेळ आल्यास पुन्हा आंदोलन करेन असंही अण्णांनी म्हटलंय. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख या दोघांमधील मैत्रीचं नातं पुढे नेण्याचं काम त्यांच्या पुढल्या पिढीकडून होत आहे. ग्रामविकास मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी
6,75,00,000चा निधी मंजूर केलाय। यात काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांच्या मतदारसंघासाठी 1,10,00,000चा निधी मिळालाय। जे नवं ते लातूरला हवं यावर देशमुख आणि मुंडे यांचं एकमत होतं आणि त्यातूनच पंकजाताईंनी अमित भैयांना केलेली ही मदत असल्याचं बोललं जात आहे। राज्यभरात परवानाधारक मद्यपींना महिन्याला देशी दारूच्या फक्त 2च बाटल्या मिळणार आहेत। देशी दारूबद्दल सरकारनं घेतलेल्या नव्या निर्णयाची कालपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे। त्याआधी परवानाधारक मद्यपींना महिन्याला देशी दारूच्या 12 बाटल्या विकत घेता येत होत्या, मात्र आता तळीरामांना त्यांची तहान 2 बाटल्यांवर भागवावी लागणार आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दारू विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी नियमात बदल करण्याची मागणी केली होती। त्या मागण्या मान्य करत सरकारनं त्यांची अंमलबजावणी सुरू केली। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जेलमध्ये असलेले छगन भुजबळ यांचा मुलगा आमदार पंकज भुजबळ यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आलाय। PMLA या कलम 88 नुसार नव्यानं अर्ज दाखल करण्यासाठी आधी केलेला हा अर्ज मागे घेण्यात आलाय। या दरम्यान पंकज भुजबळ यांना अटक करू नये यासाठी 2 आठवड्यांचं संरक्षण मागण्यात आलंय। त्यावर आता नवीन अर्जावर सुनावणी होईल आणि पंकज भुजबळ यांना अटक करू नये असे आदेश कोर्टानं दिले। नोटाबंदीच्या निर्णयानंतर नाशिकच्या वाहतूक पोलिसांनी स्मार्ट होत दंड वसूल करण्यासाठी स्वाईप मशीनचा पर्याय निवडलाय। मात्र हे मशीन वापरायचं कसं याचं कुठलंच प्रशिक्षण मिळालं नाही, त्यामुळे भर रस्त्यात पोलिसांची अशी फजिती झाली आहे आणि त्यामुळे नागरिकांना दंड भरण्यासाठी रांगा लावाव्या लागल्या। अखेर मोबाईलवर बोलताना पकडलेल्या एका दुचाकीस्वारानं पोलिसांची अडचण जाणून घेतली आणि ती सोडवली। मुंबई पोलिसांनी आपल्या कर्मचाऱ्यांची बँकेत रांगा लावण्याच्या कटकटीतून सुटका केली आहे। मुंबई पोलीस आणि ॲक्सिस बँकेच्या वतीनं पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा देण्यात येणार आहे। पुढचे 8 दिवस दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत ॲक्सिस बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन पोलिसांना चेकद्वारे आपला पगार काढता येणार आहे। त्याशिवाय मुंबई पोलीस मुख्यालय, नायगाव मुख्यालय आणि इतर 5 विभागांजवळ मायक्रो ATMची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे। जवळपास 4 वर्षांनंतर महिलांना मुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये मजारपर्यंत प्रवेश मिळालाय। हाजी अली सबके लिए फोरमच्या महिला सदस्यांनी दर्ग्यातील मजारपर्यंत जाऊन दर्शन घेतलं। 2012 मध्ये हाजी अली ट्रस्टनं महिलांना मजारपर्यंत जाण्यास मज्जाव घातला। त्यानंतर अनेक मुस्लिम महिला संघटनांनी त्याविरोधात आवाज उठवला। प्रकरण उच्च न्यायालयात गेलं। न्यायालयानं महिलांना मजारपर्यंत प्रवेश देण्यासंदर्भात निर्णय दिला, मात्र त्यानंतरही महिलांच्या प्रवेशाला विरोध कायम होता। अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर हाजी अली ट्रस्टच्या सदस्यांनी महिलांना प्रवेश देण्याची तयारी दर्शवली। आई वडिलांच्याच घरात राहून त्यांचे हाल करणाऱ्या कृतज्ञ प्रवृत्तीच्या मुलांना दिल्ली हायकोर्टानं चांगला दणका दिलाय। आई वडिलांची इच्छा आणि मर्जी असेल तरच मुलगा आई वडिलांच्या घरात राहू शकतो असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिलाय। मुलगा विवाहित असो किंवा नसो, आयुष्यभर त्याला घरात आसरा देणं ही आई वडिलांची जबाबदारी नाही असं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय। वडिलांच्या स्वकमाईवर मिळवलेल्या घरावर दावा सांगत एका मुलानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या प्रकरणात मुलगा आणि सुनेनं छळ केल्यामुळे वडिलांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता। सुरुवातीला दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयानं वृद्ध वडिलांच्या बाजूने निर्णय दिला, त्यामुळे मुलानं उच्च न्यायालयात धाव घेतली। उच्च न्यायालयानं देखील कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत कृतज्ञ मुलाला चांगलाच दणका दिला। बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानची पत्नी किरण रावच्या घरी चोरी झाल्याची माहिती समोर येते। किरणच्या बांद्र्यातील घरातून हिऱ्यांचा हार आणि अंगठी असे 80 लाखाचे दागिने गायब झालेत। या प्रकरणी किरणच्या वडिलांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। खार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून किरणच्या घरातील संशयास्पद 3 नोकरांची चौकशी करण्यात येते आहे। अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये।